साहेब त्या जगदंबेला प्रार्थना करताय, हे जगदंबे देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाळा, उभी राहुरी संकटे पाठीला, तुझे लेकरू धावग हाकेला, आई भवानी बळे ग त्याला. आणि जगदंबेनं दार उघडलं, राजानं पोशाख चढवला, तो कसा 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 चढविला शिला कालावर पंडितील पत्र्याला, चढविला शिला कालावर पंडितील पत्र्याला, वरदरी पोशाख केला होती डोकावर चढविला, वरदरी पोशाख केला होती डोकावर चढविला, कमरेला बांधला शिला हो तलवार लावली कमरेला, कमरेला बांधला शिला हो तलवार लावली कमरेला, देवली ढाल पाठीला हो सोबती घेतली बिछव्याला, देवली ढाल पाठीला हो सोबती घेतली बिछव्याला, वाघ खराज पंजाला हो जीवमहाल घेतलं सोबतीला, वाघ खराज पंजाला हो जीवमहाल घेतलं सोबतीला, नदवीत करुणी रात्री कायाजी, रात्री कायाजी, रात्री कायाजी, नदवीत करुणी रात्री कायाजी, रात्री कायाजी, प्रतापगडाच्या पायथ्याशी राजाची आणि त्या खानाची भेट झाली. ती कशी? आलिंगन दिलं राजाला कपटात अभिमानीला, वर कट्यारीचा जग केला चिलखत होता अंगाला, कट्यारीचा वार फुकटला पोटामध्ये विष उतरला, वाघनखाचा मारा केला टर टर फाडलं पोटाला, जगदिया भरण खाण्यात सोडी काढाला रे, सोडी काढाला रे, सोडी काढाला रे, जगदिया भरण खाण्यात सोडी काढाला रे, सोडी काढाला रे, सोडी काढाला रे. साधून अशा समयाला सयतंड त्याच वक्ताला, जीवावर किवार करण्याला कावड्या हात उचलिला, जीवमहाल होता बाजूला सपकन वार्जन केला, हात निघून पडला बाजूला होता जीवाभर शिवाचा, होता जीवाभर शिवाचा प्राण वाचला रे, प्राण वाचला रे, प्राण वाचला रे. गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळे घरात चालले नको असं काय करू नको, आमच्या कुणाला हे साथ आहे. कसं आहे बुवा, प्रत्येकाची एक क्षमता असते, म्हणजे कोण कितीपर्यंत जागा राहू शकतो. तुझा वय झाला ना की तुला समजेल. म्हणून वेळेचं भान राख, नाहीतर आता परत एकदा लावलंस की 4 तास काय तू उठत नाही आणि हे सगळे निघून जाते. नाही बा असं कसा ती असा किती पण बोल तिला, ती काय पण कर तू, तेजल तू बोल नाही तर नको बोलू, मला पेटव नाही तर नको पेटव, तुम्ही तिला पेटवा अगर नको पेटवा. ती एकदा चालू झाली की गाडी आपली फिरतच राहणार फिरतच राहणार फिरतच राहणार.
मला दोम देते दोम. देवाचं महत्व सांगलंस काय? वेळेत आटवण्यासाठी तुला बारी दिली आणि तू त्याचं वाटोला करून टाकलं. हसू करडूताच कलर पब्लिक पळणार नाही 100%. पण नाही आता बारी तुमच्याकडे आहे. तुम्ही हिकडनं सांगणार पेटवा, ते तिकडनं सांगणार ह्या बुवांना पेटवा, आणि आमची जर दोघांची पेटली मग इजवणार कोण? तुम्ही घरात जाऊन बरोबर झोपणार. दम देते देवाचं महत्व सांगलंच नाही वा. मला सांग त्यातला देवाचा एक तरी गुण आपल्यात हाय काय? देवाचा गुण एवढा महत्व सांगणार सगळ्या. मी पण वाचून आले होते स्कंद पुराण वगैरे, हे सगळं हे हरिहरेश्वराचं महत्व मी पण वाचून आले होते. पण त्याच्यातला एक गुण तो म्हणजे भक्ती. हनुमाना मधला देव हनुमानामधला एक गुण तो म्हणजे भक्ती. तो जर आपल्यामध्ये आला ना तर जीवनाचं सार्थक होऊन जाईल. पण त्याच्यासाठी पण खूप परिश्रम लागतात. बुवाने सांगितलं. बुवा या नावाचा अर्थ काय? जो असा जाडचूर जरा भरगच्च दिसताय, भरगच्च दिसता म्हटलं बुवा. माझ्यावर जाऊ नको, अशी फुक मारलीस ना तरी हवेत उडून जाईल, अंगावर जाऊ नको माझ्या. पण मी सांगते बुवा नावाचा खरा अर्थ काय माहितीये तुम्हाला? भू म्हणजे बुद्धिमान. भू म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे काय? वा म्हणजे वात्रड, ता म्हणजे मी. म्हणून माझ्या नादाला लागू नको बुवा. शाप लक्षात ठेव. काय घाबरली हिला आत्ता म्हणा घाबरली, आणि हिना एकदा आत्ता ती बसली म्हणून जरा ग ती म्हणते हिची एकदा बारी संपते कधी आत्ताशी. अशी म्हणजे रामासारखी काकानो ती अशी रामासारखी बसली, अगदी हसते खेळते. पण एकदा का तिच्याकडे बारी गेली आणि रावण पिसाळला, वाटोळा झाला. म्हणून असं काय बोलू नको. बुवा पण आपली छान आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिला पण जरी बोलले असले ना तरी ह्या ज्या बुवा आहेत त्या मला प्रत्येक वेळेला प्रत्येक बारीला भेटणार आहेत. त्याच्यामुळे मला माझं त्यांच्यावर प्रेम मात्र आहे. पण ती जरा दगा देते हो मधी. सचिन गुरव एवढं सगळं बक्षीस येत आहे, काय साधी गोष्ट नाही ती. त्याच्यासाठी स्टेज डेअरिंग असावं लागतं, स्टेज डेअरिंग. आणि ते तुमच्यात नाही म्हणून तुम्ही येत नाही. कोरसचे पैसे पहिले देऊन टाका. हे घ्या. आता मी जे गाणं सादर केलं ते म्हणजे खंडोबारायाचं. मला सांगा खंडोबारायाच्या बायका किती हो? 3. हेच नाव सांगतील. आणि वा मस्त असो. खंडोबारायाच्या बायका 2, हळसराणी आणि बानुबया. आणि गणपती बाप्पाच्या बायकाही 2, रिद्धी आणि सिद्धी. आणि आत्ताच्या जगात तुमच्यासारख्या जर करायचा ठरवला तरी त्यांना काय शक्य होणार नाही. पण अशी कितीतरी जण असतील ज्यांची बाहेर चिंता असतील, पण ते सांगत फिरणार आहेत कोण? शेवटी काय प्रत्येक जण झाकूनच ठेवणार. काय मी प्रत्येकाला कुणाला नावं ठेवणार नाही तशी. पण ऍड येते बघा, ऍड येते. ऍड पोरगी त्या बिल्डिंगच्या अशी खालनं चालत असते. लक्षात ठेवा रितीनू,
ती मगाशी कोण काश्मीरा कश्मीरा कश्मीरा तिनं मला फोन केला. वा इकडे बघ, काश्मीरा आहे ना, काश्मीरा का काश्मीरी काश्मीरीच ना, होय ना, बुवांची नात. तिने मला फोन केला संध्याकाळी आणि मला कशी म्हणते, दीदी तू कुठे आहेस? मी म्हटलं अगं तुझ्या घराजवळ जा, तर येतोय आम्ही घरात. अगं तू लवकर ये ना. म्हणजे हे आपल्यावरचं प्रेम आहे, बाकी काही सांगण्याचा उद्देश नाही. पण ऍड येते, एक पोरगी बघा ती अशी बिल्डिंगच्या खाल्लं चालत असते आणि तो पोरगो असते ना, मुलगो, तो असं बिल्डिंगच्या वरनं असं छत्री घेऊन चालत असते. कुठली ती ऍड? कॅडबरी कॅडबरी. मला सांगा, कॅडबरी देऊन जर पोरी पटत असतील तर कशाला जीव घालवायला पाहिजे? परत कोण कॅडबरी द्यावाल? मला कळत ना, तुम्ही पाप काय केला बाबांनो, आजानू, दादानू, तुम्ही पाप काय केला? बायकांसाठी चांगल्या चांगल्या ऍड, डव लगाव खूबसूरती पाव, पॉन्ड्स लगाव खूबसूरती पाव, आणि तुमच्यासाठी ऍड काय हो? इजगाड लगाव खुजली भगाव, बिटेक्स लगाव. भागून भागून ती गेली. पण बघा, धन्यवाद, आभारी आहे. पण एवढं जरी असलं तरी संतती जर नालायक असेल तर असलेली संपत्ती जायला वेळ लागणार नाही, आणि संतती जर लायक असेल, म्हणजे मूल जर लायक असेल तर गेलेली संपत्ती यायला देखील वेळ लागणार नाही. म्हणून संस्कार चांगले झाले पाहिजेत. बघा, संस्कार चांगले झाले पाहिजे. आपल्याकडे काय करतात मुलं? 10वी करतात. दादू नु काय झाला? मग शौर्याचंच नाव सांगला, मग काय बापाचंच नाव घ्यायला पाहिजे होतं काय? श्लोक लांगी. आपल्याकडची मुलं काय करतात? 10वी करतात, 12वी करतात, अगदी इंजिनिअरिंग सुद्धा करतात, आणि जातात कुठे? मुंबईत. मुंबईत गेल्यावर ती परत आल्यावर काकानो तुमच्यासारख्यांना विचारला, बाबू तू एवढं शिकलस, तू करतस काय? म्हणता नाही, काय करत नाही. तरी पण तू एवढा इंजिनिअरिंग पर्यंत शिकलास, बाबू तू करतस काय? तर यो काय म्हणणार, नाही मी बाकी काय शिकले नाही, फक्त दातान बियरची बुचना कशी खोलायची ना ती बरोबर शिकलोय. ही अशी आजची परिस्थिती आहे. बघा, पैंजण कितीही सोन्याची जरी असली तरी ती पायात घालतात, आणि टिकली कितीही 2 रुपयाची जरी असली ना तरी ती कपाळावर लावतात. म्हणून प्रत्येकाने आपली आब, आपला मान हा राखून ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज घडले, पण छत्रपती शिवाजी महाराज घडण्यासाठी जिजाऊ पण तशी होती, बरोबर की नाही? जिजाऊ माँसाहेबांना डोहाळे लागायचे, कसले? तलवार चालवायची, घोडेस्वारी करायची. आणि आता एकदम बरोबर, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आत्ताचं व्यसन काय? मोबाईल. पहिला मूल झाला की त्याला आई अंगाई म्हणायची, हलके हलके किती ते प्रेम. आणि आताची आई काय करणार? त्या मुलाच्या हातात मोबाईल नाही देणार. मुलगा बारका असणार, तो असणार पाळण्यात, त्याला पाळण्यात घालणार, एका हातात दोरी धरणार, एका हातात मोबाईल घेणार आणि मोबाईलवर गाणं लावणार. पोरगो पाळण्यात झोपलो. ही अशी आजची परिस्थिती आहे. मोदीला सांगा बंद करा मोबाईल, तेवढं कामच पण आहे.
म्हणजे तुमचे वादे झालेले दिसतात. दोन हजाराची नोटी बंद झाले, किती तर रांगा लागलेल्या होत्या म्हणून यांचे वांदे झाले. पण पहिलं प्रेम बघा, प्रेम त्या आजोबांच्या काळातलं प्रेम होतं. ते गाणी म्हणायचे, दिल दीवाना दिल दीवाना कधी खाली येना दिसाना, मी येडो असो तुझ्या प्रेमात पडलंय ना. हे अशी पहिली गाणी असायची. चिठ्ठी पाठवायची, चिठ्ठी. आणि आता काय, व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक. सकाळी एकाला मेसेज करायचो, त्यांना नाही रिप्लाय देता, दुपारी दुसऱ्याला करायचो. दुपारी पण रिप्लाय नाही आला, संध्याकाळी तिसऱ्याला करायचो. तिसऱ्यात पण रिप्लाय नाही दिला, संध्याकाळी चौथा हायच, मग रात्रभर चॅटिंग. ही अशी परिस्थिती आहे. बाबांनो, कुणाकडे वाईट नजरेने बघायची आजकाल विषद नाही. जे बघतायत ना त्यांच्या पण डोक्यात काहीतरी चालू आहे. मी नाही म्हणणार नाही, पण कोणावरही बोट ठेवण्याआधी आपल्याकडे 4 बोटा असतात, हे पण माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. मी हे कोणाला उद्देशून नाही बोलले, पण ह्याच्यातून काहीतरी बदल घडला पाहिजे म्हणून हे सगळं तुमच्या समोर सादर केलंय. आता जास्त उशीर न करता गजराला सुरुवात करते. उत्तरमुखी मारुतीची
ह्या मागा ठेवणार नाही का वरतून एकटा करीत काय म्हणजे झक मारून नका याच्यासोबत जाऊचा लागतला ह्या गेला मी पण गेला झोपू नका फ्रेश एवढा मी नाचून नाचून बोलते तरी झोप येतो ह्या मेला ह्या मागा 24 तासात येताला मागा झक मारून जाऊचा लागतला इथपर्यंत क्लिअर आहे आता मागा सांगा आता मी वर्तन नेमका करणार आमच्या सोबत हे नको 24 तासात आम्ही हेंका पण उडवतलो हेंका ह्याला आता देवात काय नुसतं आम्ही तिघांनीच वारी करायची आमका मंडळी नको आम्ही काय करणार मंडळीत पण नेणार ठीक आहे आता एवढा सगळा झाला ह्या वारी करता मी वारी करता बघणार कोण तुम काय नेणार जाऊ नको आमका तुम काय नेत बघ तू मेलास पण किती जणांका तू नाहीसा केलोस अगं तू याच सांगते त्याच्या पुढचं मी सांगेन लक्षात ठेव काहीतरी मुद्दा मांडला थोडा काही बोलतो काही बघा आता हे मी नॉर्मल बोलते ठीक आहे हे कसं वाटतं हे आता कसं आहे प्रत्येक व्यक्ती जो असतो तो वेगवेगळा असतो हाताची काय पाचशे बोटं काय सारखी नाही ठीक आहे आता माझं कसं आहे मी बोलते मी जास्त उडत उडत बोलते म्हणजे काय म्हणजे हात वारे खूप होतात नॉर्मली पण असं कोणी मला भेटलं तरी अशी मी हात वारे कर माझे हात कसे हलतात ते होतात पण ते असे हा असं कर मी बोलते काय सवय आहे मला ती आता ह्याचा कसा प्रत्येक शब्द मी ह्याची ना लय सवय आहे म्हणजे प्रत्येक शब्द पेचून बोलणार पेचून यू नो व्हॉट पेचून हा हेल काढून हा पण ते हेल काढणं पण वेगळा असता काय गो एका म्हणतात हेल ए बाबू एका म्हणतात हेल तू कसा करतो तू जरा वेगळा बोलतो या खारवी पोळी अस ना तू त्यात ना एक पोळी ना खारवी त्या वेगळा असता असंच असता म्हणून मी हाय कोली सोडील्या डोली गो मुंबईच्या किनारी मारतीन डोली हल्ल्यान डोली ओसलला बाजारी मी हाय कोली सोडील्या डोली गो मुंबईच्या किनारी मारतीन डोली हल्ल्यान डोली ओसलला बाजारी बस थोडा
आता तू बोलता बोलता एक बोलून पण गेला. म्हणता माझे हे आहेत ना हे कर्म माझा काय हे का सांगू असं ना. म्हटलं माझे हे आहेत ना हे म्हणता ओरिजिनल हो. तर आम्ही सगळ्यांनी काय दगडा लावलं मी. म्हणता तुझ्या अशा जागी चावी. अरे बर काय आता आपण मस्कर पण म्हणत नाही गोवले बोलतो असं चावी ना म्हणतच नाही ना. हे नॉर्मल पण नाही. आणि हे एवढे जाण्यासमोर तू याला म्हणतं तुझ्या मी अशा जाग्यात चावी नको. लोक काय खुळी नाही तू म्हणतं नाही का समजणार नाही. नेहमीच अशा जागी चावी तुझे बसायचे वांदे करू नको. पण कशा मी एवढा चांगला होय भले मी बारीक आहे ठीक आहे. भले मी कशी पण मी लय भारी आहे हो. मग असं तुम्ही एकट्याच जरी म्हटलं तुमचं मी फुल मनोरंजन करीन माहित आहे काय. त्यासाठी चालूची गरज नाही. तुम्ही याला लय घाण बोललो लक्षात ठेव. हीच केळस नुसती काय पण म्हणता अशा जागी चावी. तू काय चावू केलं मग माका आजोबा तुमचा झाला वय. आणि सगळ्यात मोठा भक्त तो म्हणजे हनुमान मारुती बरोबर की नाही. आणि म्हणून सीतारामाच्या जोडीला रामनामाच्या गोडीला जिथे जिथे रामनाम आहे ना किंवा एखादी रामाची कथा कोणी सांगतंय किंवा रामनामाचा गजर ज्या ठिकाणी आहे तिथे हनुमान असतोच असतो. कारण का रामाचा सगळ्यात मोठा भक्त सगळ्यात श्रेष्ठ भक्त तो म्हणजे हनुमान आहे. म्हणून सीतारामाच्या जोडीला रामनामाच्या गोडीला हनुमंत हा हनुमंत हा हनुमंत हा बलवान राम भक्ती लागला. हनुमंत हा बलवान राम भक्ती लागला. हनुमंत हा बलवान राम भक्ती लागला. सीतारामाच्या जोडीला रामनामाच्या गोडीला गोडीला रामनामाच्या
हा तर प्रतोषबाई कोलतरकर म्हणजे यांच्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. तर कधी ती व्यक्ती स्वतःसाठी म्हणून जगली नाही तर नेहमी समाज कल्याण किंवा लोकांचं भलं कसं होईल. काही काही व्यक्ती अशा असतात ना त्या स्वतःचा विचार कमी आणि दुसऱ्यांचा विचार मात्र जास्त करतात. तर एका प्रकारे ते एक समाजसेवकच असतात म्हणून म्हणते तर जोरदार त्यांच्यासाठी आपण टाळ्या तर नक्कीच वाजवू शकतो. कारण कसं आहे जोपर्यंत व्यक्ती आहे ना आताच या कलियुगाचं कडू सत्य तुम्हाला सांगते, एखादी व्यक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कोणीच करत नाही. आपल्या घरातले पण करत नाहीत. मग भले ते किती मोठी श्रेष्ठ असू दे, कलेमध्ये सुद्धा, कामामध्ये सुद्धा, तर अजून कशामध्ये सुद्धा कोणी किंमत देत नाही किंवा कोणी नावही काढत नाही. तेव्हा त्या व्यक्तीवर काय म्हणून म्हणजे ती व्यक्ती कोणत्या क्षणातून जात असते ना हे आपण विचार करू शकत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती जाते ना निघून तेव्हा तिची आपल्याला जी वेगळी जागा असते ना ती नेहमी आपल्याला भासतच असते. बरोबर की नाही? म्हणून लोक आहेत, आपली माणसं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत त्यांचा किमान त्यांना विचारा तरी खूप काही आहे, खूप होऊन जाईल. म्हणून आदरणीय सचिनजी गुरव त्यांच्याकडून बहुमोलाचं 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. हनुमंत हा बलवान आईशींची पद्धत वेगळी होती. ते पहिलं कसं बाळ झोपायचं नाही म्हणून अंगाई गायला जायचं, काही ना काही पाने गायला जायचे तेव्हा. पण आता तसं नाही. आताच्या औशी झोपलं काय, आताच्या औशी काय, आता अगदी एवढं पोरगं असून दे काय समजत नाही. पण मोबाईल मधला सगळा समजतात. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री मारुतीराया तुझा विजय असो या साऊंड वाल्यांचो विजय असो या भंडारी समाजाचो विजय असो. धन्यवाद.
गुरुजींनी आम्हाला दोन्ही गुहांना जी भजन करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा मी तुमचे मनापासून आभार मानते. तसंच आज ही सेवा करताना माझ्या तोंडून जर काही वेडेवाकडे शब्द बाहेर पडले असतील तर ते माझे असतील आणि जे काही चांगलं बाहेर पडलं असेल ते माझ्या गुरूंचं असेल. आजची झालेली ही सेवा हनुमंतराया मारुतीराया चरणी अर्पण करते आणि आजच्या सेवेला इथे पूर्णविराम देते. पुंडलिका